ठरला तर मग या मालिकेच्या 8 एप्रिलच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता महिपत आणि नागराज एकमेकांशी गुपचूप बोलत असतात. नागराज काळजीत पडून महिपतला विचारतो, तू त्या माणसाला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलंयस ना? त्यावर कुत्सितपणे हसत महिपत उत्तर देतो, हो, सगळं नीट सांगितलंय. तो त्याचं काम चोख करेल आणि बरोबर सेटिंग लावेल. नागराज आनंदाने म्हणतो की आता फायनली सायली आणि अर्जुनचा खेळ खल्लास होणार. महिपत आत्मविश्वासाने त्याला दुजोरा देतो की हे काम 113% फत्ते होणारच. दुसरीकडे सायली आणि अर्जुन आपल्या कामासाठी गाडीतून निघालेले असतात. ते गाडीत बसून निघताच महिपतचा माणूस दुरून त्यांच्यावर नजर ठेवतो आणि लगेच ट्रक ड्रायव्हरला फोन करून सावध करतो. निरोप मिळताच तो ट्रक सायली अर्जुनच्या गाडीचा पाठलाग करायला लागतो. कथेतील सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा सुभेदार कुटुंबातील सर्व सदस्य टीव्हीवर एक खळबळजनक बातमी पाहतात. न्यूज चॅनलवर हेडलाईन झळकते, प्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांचा भीषण अपघातात मृत्यू. ही बातमी ऐकताच सुभेदार कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते. घरामध्ये एका क्षणात शोककळा पसरते आणि सगळेजण ढसाढसा रडायला लागतात. मात्र या दुःखाच्या वातावरणात फक्त प्रिया अशी असते जिच्या चेहऱ्यावर विजयाचे आणि आनंदाचे भाव दिसतात. तिला आपलं स्वप्न पूर्ण होताना दिसत असतं. काय खरंच अर्जुन आणि सायलीचा अंत झाला आहे की या संकटातूनही ते सुखरूप बाहेर पडतील? हे पाहण्यासाठी पाहत रहा ठरलं तर मग.